सारावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे आसे शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्म पण केला खरा धनुधरा रक्षिले ऐसे आसे शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका मने साक्ष हाती तुका मने साक्ष हाती सोम्या चित्ते दरियला ऐसे आसे शरण जावे शक्ती जीवे न वंची सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता मनोजय मार्तुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसे आसे शरण जावे शक्ती जीवे न वंची चिंतन सेवे करता निवडलेला भंग संत सम्राट विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा पंढरीपाद प्रकरणातला आणि 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज मनुष्य मात्र जीवाना देवाला शरण जायला सांगतात। कारण मानवी जीवनाची कृतार्थता जर कशात असेल तर भगवंताच्या शरणागतीमध्ये विठाल मानवी जीवनाची पूर्णता जर कशात असेल सफलता जर कशात असेल तर भगवत शरणागती भगवत भक्ती विना भगवत शरणागती विना मनुष्य जन्माचा उद्धार नाही। नुद्धरी दे नुद्धरी दे नुद्धरी दे गोपाळा वेण नुद्धरी दे। भगवान म्हणतात दुःखातून निवृत्त होण्याचा उपाय देवाची शरणागती। अर्जुनाला भगवान म्हणतात अर्जुना तुझ्या जीवनात जर दुःख नको असेल तर तू मला शरण आलं पाहिजे। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। मला तू एकाला शरण आलं पाहिजे। तू मला काय शरण आला अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। मी तुला सर्व पापापासून भयापासून दुःखापासून मुक्त करणार शोक करण्याचं कारण नाही। तद्वत आपल्या जीवनामध्ये दुःख नको असेल तर आपणही देवाला शरण गेलं पाहिजे। कोणी म्हणजे आमच्या जीवनात काय असं दुःख आहे खाणं पिणं हजामजा चालू आहे सगळ्या महाराज प्रत्येकाच्या पाठीमागे दुःख आहे। जन्म मरणा परते दुःख अनेक कोण सांगपा। जन्म आणि मरण या दुःखातून निवृत्त होण्याचा उपाय म्हणजे देवाची शरणागती। जो मजोय आनंद शरण त्याचे मी निवारे जन्म मरण। या लागी शरणागता शरण मीच एको। म्हणून जन्म मरणाच्या दुःखातून निवृत्त होण्याचा उपाय
शरणागती. कारण जन्ममरणासारखं दुसरं दुःख नाही. जन्माला येण्यामध्ये तुकोबराने आपला अनुभव प्रकट केला. काय सांगू गर्वीची यातना मज भोगिता नारायणा. किती तुकोबाराय म्हणतात ना, काय सांगू गर्वीची यातना मज भोगिता नारायण. प्रथम केला गर्भी वास, काय ते सांगावे साया. दुःख भोगले नवे मास, आलो जन्मास येथोरी. जन्माला येण्यामध्ये फार मोठी हानी. भागवतकारांनी वर्णन केलं, मातेच्या जठर खोरी, विष्ठामूत्राच्या दाथरी, अधोमुख नवमासवरी, उकडी बारी जठराग्नी, विष्ठालेपच होकडे, नाके तोंडी कुर्मीकडे, गर्भवासाचे कष्टकारी कोणापुढे सांगेल. कठोरा लवण मिळे, गर्भवतीची पुरती डोळे, त्वचे विना गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे हाते दुःखे. ते गर्भोदरीची व्यथा नेनती माता आणि पिता, तेथे नाही कोणी सोडविता. जीवीची व्यथा जीव जाणे. भागवत त्यानं वर्णन केलं, केवढं मोठं दुःख आहे. मातीच्या जठरखोरी, विष्ठामूत्राच्या दातरी, किती दिवस अधोमुख 9 मासवरी. त्या दुःखाची कल्पना येण्याकरता आपल्या परिचयाचा दृष्टांत देतो. म्हणजे दुःखाची कल्पना येईल. त्या शिमग्याला आपण फुनके करतो. फुनके आपल्या खाण्याचं माहिती, करायचं काय माहिती. त्याची पद्धत अशी, चुली पातळी ठेवतात, पाणी उकडतं, दाथरा म्हणून बाजरीच्या काड्या टाकतात, त्या दाथऱ्यावर ते फुनके ठेवतात, वरून परात ठेवतात, परातीवर दगड आणि खालून लाकडं घालतात. असा जाळ चालतो, मध्ये खळ 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 पाणी उकडतं, वरती वाफ निघायला जागा नाही. काय वाढते त्या फुनकाने? थंडी वाजत नाही. खालून जाळ चालतो, मध्ये पाणी उकडतं, वरती वाफ निघत नाही. ओलं फुनक कोरडं खटवून जातं. आणि मग जेवताना म्हणतात, शिया राहू द्या, फुनक होईल यादी. ते फुनक म्हणत, भाऊ तुमले चेंगताना बरं वाटत जर काय म्हणा हलवायला शेतात याची उभ्या काय लायते ना परात काय केली. त्याचं बरं, त्याचं भांड बरं, त्याचा दाखरा बरा. आपलं भांड मातेच्या जजर कोरी, हे भांड. आपला दाखरा विष्ठामूत्राच्या दातरी. किती दिवस अधोमुख 9 मासवरी, उकडी बारी जठराग्नी, विष्ठालेप चौकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे, गर्भवासाचे कष्टकारे कोणापुढे सांगेल. त्या आईला डोळे होतात, खारट तिकडे आंबट खाते. त्वचे गर्भांग पोळे, तिने दुःखे लोळे ती दुःखी. ते खारट तिखट खाल्ल्यामुळे बाळात त्वचा नसते आणि आग होते, मग तो ते हात टाकतो. त्वचे गर्भांग पोळे, तिने दुःखे लोळे ती दुःखी. ते गर्भोदरीची व्यथा नेमची माता आणि पिता, तेथे नाही कोणी सोडविता. जीवीची व्यथा जीव जाणे. म्हणून तुकोबारा, देवा आम्ही असं काय पाप केलं, खाली डोके वरती पाय, देवा मी तुझे केले काय. जन्माला येण्यामध्ये दुःख आहे. म्हणतो तुकोबाचा नको देवा, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पाहिजे. मनवणी जीव झाला, म्हणून जीव घ्याला शरण गेला विठोस. जन्म येण्यात दुःख आहे, तसं मरता नाही दुःख आहे. मरण येणं म्हणजे काय सासऱ्याचे बोलवणं आहे. सगळ्या जगाला भय जर कोणतं मरणाचं भय. मर शब्द आवडत नाही. आता काही लोक रागाने म्हणतात, देवा माझा कसा विसर पडला. देवले कोणा विसर पडला? देवले याद येतोय तुमने सुधरावली. कहो कहो जातो अन्य हो आला हो. आई रागाने लोक बोलतात. मरण हे सगळ्यात दुःख आहे. म्हणून या मरणातून, जन्म आणि मरणातून या दुःखातून निवृत्त होण्याकरता देवाला शरण गेलं पाहिजे. भगवान म्हणतात, मला शरण न येताना तुम्ही इंद्रदेवाला शरण गेले तरी तुमच्या दुःखाची निवृत्ती नाही. सानुवरी श्रीकृष्ण चरण
इंद्रादी देवाचे कैता भजन ते देवते मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजत्याचे जन्म मरण कोण निवारी. म्हणून या जन्म मरणाचं दुःख निवृत्त होण्याकरता देवालाच शरण गेलं पाहिजे. भगवान या शरण आलेल्या भक्ताला जन्म मरणाच्या दुःखातून निवृत्त करतो. जो मजवे अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागे शरणागता शरण मीच येतो. महाराज जन्म मरणाच्या दुःखातून निवृत्त होण्याकरता देवाला शरण गेलं पाहिजे. पण नेमकं कोणत्या देवाला शरण जावं त्या देवाचा उल्लेख या अभंगामध्ये नाही. महाराज म्हणतात तसं मी तुम्हाला सांगत नाही कोणत्या देवाला शरण जा, पण एक लक्षात ठेवा अशा देवाला शरण जा की जो भगवान तुम्हाला वंचित करणारी बाजूला करणारी तुमच्या जीवनात दुःख नको असेल ना मग तुम्ही देवाला शरण जा. महाराज मी कोणत्या देवाला शरण जावं तुकोबराजात तसं मी सांगत नाही. पण ऐशी अशी शरण जावी अशा देवाला शरण जा की जो तुम्हाला वंचित करणारी बाजूला करणारी. म्हणजे पर्यायानं महाराज सांगायचं तेच पण पर्यायानं काही वेळेला पर्यायी भाषा वापरावी लागते. बोलायचं तेच पण पर्यायानं. एखादा मग तूप खादाडे आपण त्याला म्हणलं का हो काय ढोरासारखं खाता हो आता ढोरासारखं म्हणलं तर मारून बसेल. मग तेच बोलायचं पण पर्यायानं का हो आपला हार काय प्रतिष्ठा आहे हो दगड सुद्धा तुम्हाला पसतील हो तो असा बाहेर होतो आपले कैलाच दाखवते म्हणत नाही हो म्हणजे डोरच हो. याला पर्याय भाषा म्हणतात. पर्याय भाषा असते. एका राजा मातृभक्त होता आईवर खूप प्रेम आईचं वय झालं पण बाहेर प्रसंगाला नोकऱ्यानं बोलवले 8 दिवस मी गावाला येणार नाही. पण हे बघा दररोज माझ्या आईचा निरोप मला सांगायला यायचा चांगला निरोप आणायचा. मेली निरोप जो आणेल त्याला मी फाशी देणार. राजा गेला दररोज एकेका राजा साहेब आपल्या आईचं मी चांगले 2 तास जेवण 4 तास चहा गप्पा गोष्टी बरोबर आहे. दुसऱ्या राजा साहेब आपल्या आईची तब्येत रोजच्या बरोबर एक दिवस इकडं म्हातारी कमी जास्त खाण्यात आलं म्हातारी मेली. ज्याच्या निरोप साहेब पाडी होती तो हुशार होता. तो म्हणला राजीनामा परवडी पण आवड निरोप नाही परवडा. आवड निरोप जोडले जाईल त्यांना निरोपच आहे तो म्हणजे येणे आपल्या जमणार. मग हुशार म्हणजे मी जातो बदलीवर गेला तो राजा मला या काय बाबा बदलीवर हो काय हरकत कशी काय माझी आईची तब्येत वा 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 रोजच्यापेक्षा फार बदल हो असं डोळे बिळे कायमची मिटले असं नाडी कायमची बंद काय हालचाल उचलणं पडी काय जेवण शिबिर काय हालचाल उचलणं पडी. अहो मी मेली का ते तुम्ही म्हणा मी नाही म्हणा. मेली जाऊन म्हणजे त्याला फाशी वा तुम्ही मेली हे सांगितलं ते तुम्ही ठरवा. तसं तुकोबराय म्हणतात कोणत्या देवाला शरण जा तसं मी तुम्हाला सांगत नाही पण ऐशी अशी शरण जावी अशा देवाला शरण जा की तो तुम्हाला शक्ती जीवे नाव वंचित तुम्हाला वंचित करणारी बाजूला लोटणारी अशा देवाला शरण जा. विठाल कोणत्याही भावेनं शरण जा बलत्या भावे शरणाचा पिती पाणी तसे पिती जन्मव्याधी न पाहे अति कुळाचा विचार व्यक्त करुणा कर ज्ञानाबाई. कोणत्याही भावनेचा अहो लोक
दिसते, तुम्ही आपण लोखंड आहोत. एकदा जर त्यांच्या चरणात मस्तक ठेवलं आपल्या जीवनाचं ते सोनं करतात. वाल्यासारखं लोखंड, नारदासारखा पैसे मिळाले, नारदाच्या जीवनाचं सोनं झालं. चांगदेवासारखं लोखंड, मुक्ताबाईसारख्या पैसे मिळाल्या, चांगदेवाच्या जीवनाचं सोनं केलं. चांगदेव मध्ये 14 वेळा त्यांनी काळाला परत केलं. समाधीमध्ये बसले की 6-6 महिने समाधीमध्ये उत्थान पावल्यानंतर प्रेतांकडे पाहिले की लोक जिवंत व्हायचे. हा अधिकार चांगदेव महाराजांचा. एकदा त्या महाराज ज्ञानोबा ज्योतिनाथ सोपांका मुक्ताबाई ही मंडळी जात असताना चांगदेव महाराज समाधीस आहेत. पुढे प्रेत पडले. मुक्ताबाई म्हणजे दादा इथे एवढे प्रेत पडले, काय बांधफोड झाला का? नाही मुक्ता, हे योगी आहे. उठल्यानंतर प्रेतांकडे पाहिले लोक जिवंत होता. म्हणजे कधी उठतो हा? 6 महिन्याने. दादा लोकांना 2 तास खेळ नायकाला वेळ मिळत नाही. अरे 100 महिना पुढे राहते. कैर उठाले तो म्हणजे याचा हरभरा कोण कापी, याचा गहू कोण आवरी. काय मुक्ताबाई हातात पाणी घेतात तुझी पाणी, जो पाणी शिंपडलं झोल घेऊन उठणार. जी गाडी सापडली ती गाडी मग घरच. चांगल्या माग उठून बघा एकही प्रयत्न नाही. काय रे शेषानं या 6 महिन्यात कोणी मिळालं नाही, तुला काहीच खबर नाही. कोण लहान पोरा त्याच्या लहान चिवडी असं पाणी शिंपडल्यावर घरे घर चांगली माग शहरात उतरला. कारण शहराला सवाशे मिळाले माणसाचे. विंचवाची नांगी होती पण पाल पात देतो म्हणतो. विंचवानी पाल पाहिजे मी नांगी टाकून देतो. इसणारी माय कदा मी खाय. कारण शहरात सवाशायला लागतो. एकाच्या पोटामध्ये 65 ग्रामची होती. ती तिकडून आली होती. तिकडून म्हणजे रागे बरी अर्धा वैया डबला फेके सासे बाबा या काही नाच होता नाही. 2-4 बकरी गिरा घ्या 5 ग्राम में कर देंगे. अर्धा वय मग मुंजी उडी पैसे नाही का गो खापाय काय का जेवण घ्या का पावा आले का किती लोक घर आजी हात मा काही अवदम मारी का कोणी पण भात भाजी लोक आपला हात नाही. अहो आमरा आहे नाही. एक श्रीमंत माव जीवाला आला होता. त्यांना 4 बोल 4 महिने रविकिरण 4 बोल में 4 दून द्या. 4 तो आया नाही 10 ग्राम अगवाडो का तो जेवायला गरीबाला लागेल मग शेवटच्या पानावर जेवायला 5 ग्रामाला काही दम मारली नाही. याची पहिला 5 ग्राम बारी भरायला त्या 4 बोटी वगैरे करा. या बघा आता दाड्या या 4 मुंड्याचा ताजू पण पंगत नाही गुन्हा नाही हो. तसं 5 ग्राम कुठे 4 मुंडे कुठे तसं चांगलं वाजवलं. माझा असा अधिकार आहे. पत्र लिहा मानाली आहे ना. चिरंजीव लिहा आता ज्ञानाने वडले. दंड होते आता वय कमी. शिष्य म्हणे गुरुजी कसा गाड्या होत करतात. ज्ञान कोरं राखी कोरपत्र आळंद नेला. ज्ञानावर पाहिलं काही मुक्ताबाई दादा कोणाचं पत्र आहे चांगलं काय लिहिलंय काय कोर आहे. दादा 1400 वर्षाचे म्हणून सांग्या अजून कोराच आहे. माऊली म्हणजे कोरा आहे म्हणून बरं आहे. तो काम तरी पिढी बहुतेक का किचीर कडे घ्या. त्याच्यात 65 वया लिहिल्या. चांगली मला वाचता येईना. समजून घ्यायला आकाश मार्गाने आले. हातीवर वाघावर बसून सरकार सकाळी म्हणजे भिंतीवर दिली. मुक्ताबाई दादा कोण येते. चांगदेव महाराज आपल्या भेटायला येते. दादा ते वाघावर आपण भिंतीवर काय माणूच्या मनात आलं आज्ञा केल्याबरोबर चालविले जळ भिंती हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गाचा संगाती ज्ञानोबा माती जगाची भिंत चालायला लागली. आणि हे जेव्हा चांगदेवाने पाहिलं बाप रे बाप आपण वाघावर बसू याच्यात नवल नाही पण माती दगडाची भिंत चालते. डिझेल वाचवा याला गरज आहे. चांगदेवा खाली उतरले. उपजाता ते ज्ञानेवर मग जाणवली आले लोकांगणी चांगदेव चांगदेव या आधी जन्म आलो गुरुपुत्र झालो
माऊलीनं 7 पैशाच्या मुक्ता विकून त्याचा उद्धार केला. बलत्या भावी शरणदाता भेटी पाडीत ते तुझी जन्मगादी न पाहिया ते कुळाचा विचार भक्ता करुणाकर ज्ञानाबाई. मग तुम्ही कोणत्याही भावने शरण जा. शरण येते त्याशी न विचारी न पाहिया ते कुळाचा विचार जात वेच गोत कुळ शरण. कोणी कोणत्याही भावनेने जा. कोणी वेळ महाराज पटला आम्हाला दुःखातून निवृत्त होण्याकरता देवाची शरणगती केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, आम्ही देवाला शरण जाऊ. पण महाराज तो देव काही सामान्य नाही हो. एवढा प्रभू भावे चाले शरीर कोणाचे असते मोक्षाचे पान आलेल्याचे सत्ता आंधळ्या पांगड्याचा एक विठोबा जाता प्रसवाला विश्वतोची सर्व होय जाणता जया पातळी सकळ मही मंडळ झाले विश्वाचा जनिता मही ईश्वरी असा हा जगाचा मालक भगवान. आम्ही जर देवाला शरण गेलो तो देव आमचं काम करेल का? तुकोबाराय म्हणतात ज्या भक्तांनी भक्तीची कास धरली अशा भक्ताची कामं देव करतो. काम करणारा भगवान लाज धरत नाही. साधावया भक्ती कार्य नाही लाज धरीत. भक्ताची कामं देव करतो. कामं करताना लाज धरत नाही. काय काय कामं केले तर अनेक उदाहरणे आपण नेहमी ऐकतो. उंचनीचं काही नेने भगवंत त्याचे भाव ते देखुनिया या भंगमध्ये आधी असे भक्ताचे गडी कामे न सांगता खरी. भक्ताचे कामं देव करतो. भक्ताचं रक्षण देव करतो. एकदा हनुमंतराय आणि अर्जुन समुद्रा काठावर बसले. अर्जुन हनुमंतराय लंकेमध्ये जाण्याकरता प्रभू आयना दगडाचा सेतू बांधला म्हणले हो मी जर असतो ना तर बाणाचा सेतू तयार केला असता. हनुमंतराय म्हणले एवढ्या सैन्यापुढे बाणाचा पूल कसा काय टिकला असता? न टिकायला काय झालं? असं करा ना तुम्ही थोडा पूल बनवा मी एकटा मोडला तर मी अग्निभक्षण करीन. नाही मोडला तर हनुमंतराय म्हणले मी रथावर बसून तुमची सेवा केली. ठरलं. अर्जाने पूल तयार केला. हनुमंतराय मोडा. हनुमंतराय डोळे लावले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जो उडी मारली महाराज पूल मोडून टाकला. अर्जुन बाबा हरलो. लाकडं जमा केली. अग्नी पेटवला. प्रदक्षिणा करून अग्नी उडी टाकणार. पण भगवान भक्ताचं रक्षण करतो. भक्ताचं काम करतो. भगवान त्या ठिकाणी एका मंत्राच्या रूपाने प्रगट झाले. एक पोराव काय करता? आणि बाबा आमच्या दोघांचं ठरलं मी हरलो मी अग्नीमध्ये उडी मारतो. अरे पण तू हरला सांगणारा कोण आहे? इथं कोणतरी पुरावा पाहिजे. तुम्ही लबडाना काय पुरावा? खऱ्याला काय पुरावा? लबडाला पुरावा लागतो. नाही कोणते साक्षी पाहिजे. मी साक्षी नवीन. भगवान म्हटले अर्जुन म्हटलं काय हरकत नाही. हनुमंताकडे नवीन अर्जुन आपण अर्जुन पूल तयार करा. भगवान आहे तो चतुरा तो शिरोमणी देवदानाचा देवदानाचा. देवाने काय केलं? त्या पुलाखाली सुदर्शन चक्र घालून हनुमंताय मारा उडी. हनुमंताय डोळे लावले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जो उडी मारली महाराज पूल मोडला नाही. हनुमंतराय एसटी स्टँडवर फुटबॉलसारखे उडून गेले. आणि मग हनुमंताने ओळखलं या म्हाताऱ्याने बिघाडलं. पहिले रामनं बरोबर होतं. पळता जळ बारी दासी आगवा हरी मग तो होणे देशील आगाले सुदर्शन. अशी अनेक कामं देवाने करावी. भक्ताची कामं देवाने करावी. नाही नाही ती कामं करावी. लाख वेळे कामं देवाने केली. विठाला लोहगावला कीर्तन चालू होते. एक मालकरी म्हटले आज कीर्तन जाऊ नका. बाई म्हणले आज कीर्तन जाऊ नका. मालकरी कीर्तन निघाला. तो म्हणे का बरं? अगं कीर्तन ऐकावं माणसाने. कीर्तनाचं काय फळ आहे? जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे
कीर्तन ऐकावं, काय फळ मिळतं? जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, डोंगरावे दोष जळून खाक होतात. कुणाकुणाची? शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर, गाती ऐकती सादर. काय गाती न काय ऐकती? ते पवित्र हरिकथा, भगवंताची पवित्र हरिकथा जे नरनारी गाती ती शुद्ध होती. पण कसं गाती कसं ऐकती? गाती ऐकती सादर. सादर म्हणजे आदर. जसं तुम्ही ऐकता कीर्तन म्हणतात आदर. परमार्थात आदर महत्वाचा आहे. नाही काही ठिकाणी कीर्तन गेल्यानं कीर्तन आलेल्या लोकांच्या तोंडाकडे पाहिलं असं वाटतं असले मारी ठोकीनं वाटलं. प्रसन्नतेने कथा ऐकतं. झडती दोषाचे डोंगर. बाई म्हणजे मला मान्य हो, पण मुलगा आलेली याची मला खात्री वाटत नाही. तो म्हणजे बघ त्याचं जर आयुष्य संपलं, आपण शेजारी बघू तरी मरणार. आणि जर त्याला आयुष्य असेल ना, कीर्तन घेऊन तरी जगणार आहे. कीर्तन का चुकवायचं? आला तो कीर्तना, एवढा भाव देवार पाहिजे. देह जावं तो राहू, पांडुरंग भाव. आला तो कीर्तन आणि कीर्तन रंगात आलं आणि काय योग तिकडे मुंगाने बाईलाचा राग आला. काय म्हणा नवऱ्याला? मुलाची बरोबर केली नाही. त्या बाईचं प्रेत उचललं आणि कीर्तनामध्ये आणून टाकलं. लोक म्हणे काय बाई मिळी घरी बोंब मारावं. भजनी विक्षेप तेजी काही म्हणत न जावा क्षण वायामध्ये. कीर्तन विक्षेप होणे मोठं पाप आहे. लोकांनी प्रेत उचललं, भिंतीला लावून दिलं. दोन लोक धरून बसले. तुकाराम महाराज म्हणे हातात टाळी, देवाचं नाव घ्या. सगळे लोक टाळ्या वाजतात. तिकडे पाहिलं म्हणे गाव हा टाळी वाजत नाही, झोपलाय का? उठवायला कागद सिंग महाराज त्याच्या नादी नका लागला. म्हणजे का बरं? दारू प्याला नाही हो, मेला आहे. मेला तुकोबरा म्हणतात तेव्हा. असे जर लोक कीर्तन मारायला लागले तर येतील का? येतील. अहो मरत नाही तरी येत नाही आणि मरायला लागले येतील. देवा उद्या पेपरात छापी लोक मरतात, तुझा अपमान आहे. तुला काय आवड आहे? काय धोका तुकोबरांचा डोळे लावले, प्रार्थना केली. असे केते तुम्हा नाही नारायण. निर्जीव चेतना अनाभया. भगवंतानं त्या मेलेल्या मुलाला जिवंत केलं. असं काम देवाने करावं की ज्यांच्या खेतामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करावं. आम्ही आमचं खूप भाग्य समजतो. कोणी असा प्रयत्न आमच्या कीर्तनात करत नाही, म्हणून आमचं बरं चाललेलं आहे. लोक पायापडत खाऊ घालतात. जर कोणी एखादा मेलं कीर्तन गावून टाकलं, नारायण महाराज गेलो टाळा आणि रामा कर. अहो माझं कशाला जॅकेटवाला बी आणि पाकिटवाला बी येणार नाही. इतकी सोपी गोष्ट का? काय आपला अधिकार आहे? फक्त आपण त्याचा अनुवाद करतो, हा त्याचा. म्हणून भगवान भक्ताची कामं करतो. कामं करताना लाज धरत नाही. विठाला विठाला लाज म्हणजे कामं देखील देवाने केली. चोखोबर आहे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त, ज्याने अखंड देवाची भक्ती करावी, ज्यांचे हर विठ्ठल बोलावे अशी ज्यांची भक्ती. एकदा बाई म्हणली, अहो बाळपणाची वेळ आली, घरात काहीच नाही, कोण म्हणलं मदत करणार? तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन यावं अशी माझी विनंती. चोखोबराने ऐकलं. ऐकून या चोखा करीत असे विचार, कोणी ऐसा घोर वागवावा, न पुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवीत. भजन करीत करीत आपल्या बहिणीच्या गावाला गेले. कशा करता आलो, कशा करता आपण निघालोय याची भान नाही. कारण चिंतने चतुर्पथा. इकडे बाईने स्वयंपाक केला, 12 वाजले. 2 अप्रैल झाले नाही ती भोजना, कांता विचारणा करीत असे. का बरं मला घालून जेवायला येत नाही?
बाईच्या लक्षात आलं, विरक्ताचे म्यातो सांगितले काम, कैसा झाला भ्रम माझे पती. माझे पती विरक्त असताना मी त्यांच्या पुढे संसाराचं गारण केलं. देवा काय रे माझी बुद्धी भ्रष्ट केली. अहो पांडुरंगा अनाथ्याचे आता न सांगितले वार्ता संसाराची. पुन्हा मी त्यांच्यापुढे संसाराच्या बाबतीत बोलणार नाही. इकडे चोखोराही येत नाही, वेदना होऊ लागल्या, दरवाजा बंद केला, डोळ्यातून घड 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 अश्रू आले. देवा हा का तुझा न्याय. नवऱ्यानं अखंड देवदेव करावं, तुझी भक्ती करावी, तुझ्या चरणाजवळ पळावं आणि बालपणाची वेळ आली तरी आम्हाला कोणाचं सहकार्य नाही. भजन पूजन भक्ती करून जर दुःखाचे प्रसंग येत असेल, काय त्या भजनाचा उपयोग आहे. देवाने पाहिलं, मज गांजले तेच आहे, परी मज भक्ता ते मज न साई, विघ्न लावे भक्ताकडे तेथे माझी उडी पडे. भगवंतांनी पाहिलं चोखोबर आहे, इकडे भजनात दंग झालेला आहे, घरी बाळपणाची वेळ आली, माझं गीत येवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, का समर्थाचे कांता कोराम मारे. आणि म्हणून भगवान विठो खाली उतरले. रुक्मिणी ते जुनं पात्र आणून विकले. ते जुनं पात्र नसलं, हातामध्ये बांगड्या भरल्या, डोळ्यामध्ये काजळ भरलं, कपाळाला कुंकू लावला. रुक्मिणी माता म्हणे, देवा मागे 10 अवतार घेतले, कोणता अवतार असा तुम्हाला या सोबत. देव म्हणे, तुला नाही करणार, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे गडे, होय भक्ती केला त्याचा पूर्वी धरा हवी ती इच्छा. आणि तिथून भगवान निघाले, राजवाड्यामध्ये आले, चोपाने घरी आले, दरवाजात थाप मारली. वहिनी दरवाजा उघडा, चोखोबाचे बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा द्वार हाका मारी. विठाला विठाला बरे झाले बाई तुम्हा देवानी धाडले, पती माझे गेले कोणीकडे. आता देवानी पाठवलं का देवच होते. देवच होते. अहो देवाला काय होता येणार नाही. एवढी सृष्टी निर्माण केली पण एकासारखा एक नाही. प्रत्येकामध्ये फरक आहे. रागात गालात रंगात रुचीत रुंदीत स्वभावात आयबापणात प्रत्येकामध्ये भेद आहे. आणि भेद म्हणून बरे सर्वदा सारखे झाले. ते कोण कोण कांदायची येतं, कोण कोणी वच्चीने जातं. काय समजायला मार्ग आहे. सर्वांमध्ये भेद आहे, फरक आहे. मग ज्यांच्या घर जातं ज्यांच्या घरचे होतं तरी काय कच्चू करायला तर दबी चालला जातं. त्याला पण नव्हता नाही, बरोबर पण करून घेतलं. आणि भगवान वहिनी काळजी करू नका. दादा माझा असे पांडुरंग भक्त, त्याचे सदा चित्त देवावरी. माझा भाऊ कीर्तनकार आहे, तो कुठे कीर्तनाला गेला असेल, काळजी करू नका, मी बाळपण करायला आले. आता देव जिथं बाळपणा आले तिथं न सजायला लागेल का. मांजर आहे तिथं उंदरी, तसा हरी आला आता मग कैची भय चिंता. देवाने सगळा विधी उरकवला, चोकाला मुलगा झाला, कर्णमेळा नाव ठेवला, मोठा भाषेचा कार्यक्रम केला, सगळ्या राजवाड्याच्या लोकांना जेवण. त्या राजवाड्याच्या बाया म्हणायला लागल्या, चोकाच्या बहीण आल्या त्याच्या वाचून काय आपल्या राजवाड्यामध्ये लक्ष्मी आणते. कोणी सर्दी नाही, कोणी पडसं नाही, कोणी खोकला नाही, मला काहीच सरत नाही. व काय देवानं काम. आता प्रत्यक्ष भगवान जिथं आहे, अहो घरोघर तिची लक्ष्मी पाणी भरते. 1 महिनाभर देवाने सेवा केली, चोखवाला घरी आहे निघाले, देवाने पाहिलं. आता आपण गेलं पाहिजे. वहिनी रजा संपली, मालक रागवती, येते मी आता. चोखवाच्या पत्नी आहेत ननंदबाई, काय काय तुमचे आठो उपकार न पडे विसर जन्मोजन्मी. अशा ननंदबाई जन्मोजन्मी मला मिळणार नाही. ते हसतात ननंदा, नावच आहे ननंद. घरात आहे तो कोणतं कधीच नाही आनंद, तिचं नाव ननंद. तुमच्यासारख्या ननंद जन्मदिवला म्हणणारी येऊ द्या गर्दनी करतील बोलवून. काय मी उत्तेन हो आता घर मागे येऊ द्या, कपडे आणतील, संसार होईल नंतर जा. देव मनात म्हणतो वेळी तुला काय करतं, पोषितो जगाचे कराचे काही नाही. फक्त हे करा, सांभाळे आता माझा कर्म मेळा, येईल तो का मेळा घरा लागे. माझा भाषा करू मेळा याच्याकडे लक्ष द्यावा, तर माझा भाऊ येणार आहे असं म्हणून भगवान जायला निघाले. सोकोराच्या पती नंदनबाई थांबा थांबा बाई आता शिवते मी चोळी.
एक चोडी आमच्या घरी गरिबाची गती घेऊन जा. न लागे वनमाळी बोलत असे, काही न घेताना भगवान निघून गेले. सांगा, बाळपण करणं हे काही पुरुषाचे कामं नाही, पण अशी सुद्धा कामं लाख हे कामं भगवान करू लागले. चोखाला मुलगा झाला, चोखवाला घरायला बघता तर मुलगा झाला. काय का मग कोणी मदत केली? अहो लवकर यायला पाहिजे होतं. आजच तुमच्या बहीण गेल्या. चोखवाला बहीण तर एकच आहे. बहीण याला 1 महिना मोका इथं आली कोणती बहीण? अंतर्ज्ञान ओळखलं मग पश्चाताप. अरे 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 सांडून गेलो प्रपंचाचे भय, अंतराने पाय देवा तिथे. मी समजा भीतीने पडून गेलो, पण म्हणून मला देवाचं दर्शन झालं नाही. पण काय तुझं भाग्य, कैचे बाई येथे आले पांडुरंग, कैचे बाई येथे आले पांडुरंग, कैचे बाई येथे आले पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटली झाली. तात्पर्य बाळपण करणं हे काही पुरुषाची कामं नाही, पण अशी सुद्धा कामं देवाने केली. का? साधा वया भक्ती काज नाही लाज धरितो. तुम्ही देवाला शरण जा, तुमचंही काम होय त्या क्षणाला नाही. ऐशी आसे शरण जावे शक्ती जीवे नवंती. कोणी महाराज देवभक्ताची कामं करतो. मग एखादा पौराणिक इतिहास आम्हाला सांगा, देवानी भक्ताचं काम केलं असा इतिहास महाराज अभंगाच्या भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षेले. कौरव पांडव युद्धाला सुरुवात झाली. 9 दिवस झाले, बरेचसे कौरव मेले. एकही पांडव मरत नाही म्हणून दुर्योधन आपले सेनापती भीष्माचार्य यांच्याकडे आले. महाराज युद्धाला 9 दिवस झाले, बरेचसे कौरव मेले, पण अजून एकही पांडव मरत नाही. आणि ज्या ती पांडव मरत नाही त्या ती तुमचं प्रेम पांडवाच्या बाजूला, शरीर मात्र आमच्या बाजूला. भीष्माचार्य म्हणे सुयोधना तसं नाही रे, काय अवस्थाना नाही तुझ्याकडे. नाही नाही म्हटले, ज्या ती पांडव मरत नाही त्या ती तुमचं प्रेम पांडवांच्या बाजूला. भीष्माला लागला, कारण शहाणे अपुरे एकचे वचन तेजा इशारती तट्टो फोकावरी घेते. शहाणा मनुष्य
तेजी माणसाला अपमान सहन होत नाही. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या निष्पाम्य कृती करणार, एकही पांडव भूतलावर शिल्लक ठेवणार नाही. भीष्म प्रतिज्ञा. दुर्योधन निघाला, पण विनाश करा आला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होती. तो धर्मराजा महापुण्य रासे, काजूत खेळे दुर्योधनासे, हरवणे कांता केले उपाधी, विनाशकारी विपरीत बुद्धी. परत आला महाराज, आणि जर पांडव मेले नाही तर भीष्माचार्य म्हणे आध्या संशयामुळे थोर आणि पाप नाही घोर. तुला विश्वास नाही, जा देवाला शब्दहार लावणार नाही तर मी म्हणणार. ही गोष्ट देवाला समजली. भगवान उठले, द्रौपदीकडे गेले. द्रौपदी ओठ, उद्या जर सौभाग्य जाणार. भीष्माने प्रतिज्ञा केली, निष्पाम्य कृत्य होणार. मग द्रौपदी म्हणे, देवा ती काळजी तुला, तुझ्या वाटे आता ते करी नंतर. तुका म्हणे संताला तुका म्हणे बार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. ती काळजी तुम्हाला. का बरं? कर्ज तू मर आणि दरवाजा आम्ही लावू. भगवान म्हणतात, या भक्ताने काय कर, याने घ्यावे नाम आणि तिथे करणे सर्व. मग देवा तुझं वाटे आता ते करीन. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. भगवान म्हणजे बरोबर आहे. द्रौपदी ऐक, भीष्माच्या पंडितकुनी झाला ते समाधिस्थ असते. पंडितकुनी वेळेला घुंगुड्या बांगड्या हलवा, बांगड्याचा आवाज आला ते समाधीतून उठते. त्यांचं दर्शन घ्या, त्या आशीर्वाद दिले. सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला की तोंड दाखवा आणि त्यांना असं विचारा, आशीर्वाद खरा का प्रतिज्ञा करी. त्याने काही विचार, तुला कोणी आणलं काय सांगशील? देवाने आणलं. माझं नाव सांगू नको, माझा नोकर आहे त्याने आणलं असं सांग. देवा तुला मी कसा नोकर म्हणू? तू कोण आहे? पितामहस्य जगतो माता धाता पितामह. ते काही काय त्या पांडवावर भगवंताचं प्रेम होतं. द्रौपदीला खांद्यावर घेतलं. भावा एकासाठी खांदावाई आपुल्या. आणि भीष्माचार्याच्या पर्णकुलीमध्ये सोडून दिलं. देवानी सगळं करून घुमून घेतला आणि बांगड्या हलवल्या. बांगड्या झाल्याबरोबर भीष्माचार्य समाधीतून उठले. असे काय आवाज असतात ना, ताबडतोब माणूस सावध होता. बांगड्याचा आवाज, दुसरा नाण्याचा आवाज, पैशाचा पण यशोदी माणसं दर्शन करून ठेवतात. जर एखादा रुपया खाली पडला, आवाज आला, पुढे ना मागे का हो आवा हो कोणापर्यंत सुद्धा केलं ना वय पुढे पैशाचा. तिसरा कप्पशीचा आवाज, हा विलोकप्रिय आवाज आहे बरं. एखादा दारू कप्पाच्या बाजूला द्या, तो पुढे जाऊन फिरवतो. दिवळ काय कर्मा अरे वैरे बांगड्या वाजल्या. असो भीष्माचार्य समोर उठले, द्रौपदीने दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद मिळाल्याबरोबर पदरवरती केला, तोंड दाखवलं आणि हात धरले. महाराज उद्या निष्पाम्य कृत्य होणार, आज मला आशीर्वाद देतात. आशीर्वाद खरा का प्रतिज्ञा करू? भीष्माचार्यांनी पाहिलं, कोणीच तू? द्रौपदी म्हणजे हो. अगोदर मला हे सांग, अशा 8 वेळी या ठिकाणी तू कशी आली? कोणी आणलं तुला? म्हणजे माझा नोकर आहे. तुझा नोकर? असं बोलता का? मी कामले आमदार नोकर अशा हुशार काम देखील करत राहतात. काम देखील कामले येतं आणि तुला नोकराचा बेटाईम कामले. आमदार नोकराचा हुशार त्याचे बराने वाटला हो, त्या टिपे जायची टिपो पाडी येतं आणि तुला नोकराचा बेटाईम कामले. पुढे येतो नोकर म्हणजे बाहेर बसलाय. भीष्माचार्य बाहेर आले. देवाने काहीतरी अंगावर टाकून घेतलं. आता देव झाकला जाईल का? पांडुरंग कांती देवे भगवंताला पाहिलं आणि भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी आनंद कोटी ब्रह्मांड नाही का भगवान ज्याचा पाठीला काय. तिथं माझ्यासारखा एक भीष्म का शेकडो भीष्म जरी आले तरी पांडवांचा केस वाकणा होणार. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जो काही कृपा रघुनाथ की बाल न बाका होय. देव राखे तया मारेल को न मुळे काटा हिनतावन न धळे न बुढे नवे काही. म्हणजे भगवान ज्याचा पाठीला काय त्याला कोण मारणार आहे आणि भगवान ज्याला मारणार आहे त्याला कोण तारणार आहे. देव तारी त्याशी कोण मारी आणि हातीपाय मरी
तर देव बी काय करी. इकडे भीष्माचा पण खरा केला, अर्जुनाचा सांभाळ केला. भीष्म पण केला करा धनुर्धरा रक्षिले, मग ऐशियाचे शरण जावे शक्तीचे नवंची. मध्ये महाराज तुम्ही आतापर्यंत जे आम्हाला सांगितलं देवभक्ताची कामं करतो महाराज, हा अनुभव तुमचा आहे का? काय इतिहासाच्या गोष्टी सांगतात, दृश्याची उदाहरणं आम्हाला देतात. महाराज म्हणतात नाही, देवभक्ताची कामं करतो. नुसता मी इतिहासाच्या गोष्टी सांगत नाही, तर माझाही अनुभव, माझंही काम देवाने केलंय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाला शरण जा. तुमचं काम भगवान केल्याशिवाय राहणार नाही. याला